मुंबईतल्या पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी गोरेगाव मुलुंड लिंक रोड प्रकल्पाचा पहिला टप्पा या महिना अखेर आणि जूनच्या सुरुवातीला वाहतुकीसाठी खुला होणार आहे। त्यामुळे दिंडोशी आणि गोरेगाव परिसरातील वाहतूक कोंडीतून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी जुई जाधवीने। मुंबईकरांसाठी अजून एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरच सुरू होणार आहे, तो म्हणजे गोरेगाव मुलुंडचा जोड रस्ता। पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा हा रस्ता खरं तर अत्यंत सोयीस्कर आहे मुंबईकरांसाठी, कारण का मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणारा हा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आणि याचा पहिला टप्पा लवकरच सुरू होणार आहे। हा पहिला टप्पा या महिन्याच्या अखेरीस सुरू होणार असून आता मुंबईकरांचा जो प्रवास आहे तो सुखकर होणार आहे खरं तर असं मानलं जात आहे, कारण का मुंबईमध्ये ट्रॅफिकची समस्या असते आणि ही ट्रॅफिकची समस्या रोखण्यासाठी हा जो प्रकल्प आहे तो अत्यंत महत्त्वाकांक्षी आहे। हा जर आपण संपूर्ण प्रकल्प पाहिला तर मग पहिला टप्पा 1.2 किलोमीटर लांबीचा उन्नत उड्डाणपूल असणार आहे आणि हा पूल पश्चिम उपनगरातील दिंडोशी कोर्टाजवळून सुरू होऊन गोरेगावमधील फिल्म सिटी येथे संपतो आणि त्यामुळे तुम्हाला थेट हा जो रस्ता आहे तो पूर्व पश्चिम उपनगरांना जोडतो। यामध्ये एक एलिव्हेटेड रोटरी म्हणजे एक एलिव्हेटेड रोटरी पूल देखील तयार करण्यात आला आहे। या पुलाच्या दोन्ही बाजूंना पादचाऱ्यांसाठी चालण्यासाठी रस्ते म्हणजे वॉकवे देखील ठेवण्यात आले आहेत। केवळ 1.2 किलोमीटर उड्डाणपुलासाठी सुमारे 300 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे। हा जर आपण पाहिलं तर मग सध्या या उड्डाणपुलाचे बांधकाम पूर्ण होत आलं आहे आणि रस्ते आखणे, रंगकाम, वाहतूक सिग्नल ही जी काही कामं आहेत तीच शिल्लक राहिली आहेत आणि त्यामुळे या महिन्याच्या शेवटापर्यंत पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण होणार असून मुंबईकरांना काहीसा दिलासा ट्रॅफिकपासून मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधव सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।